शिवाय गंगा जहाँ शंभू समाय हर हर गंगे। परत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आता मी उभा आहे आरेल घाटावरती, महाकुंभामध्ये आम्ही आलेलो आहे आणि इकडे समोर गाडी उभी केली आहे बघा। पार्किंग एकदम आम्हाला जवळच मिळाली आणि आता पार्किंग झाल्यानंतर मी इकडून घाटावर चाललो आहे। आणि जे सगळे लोक म्हणत होते ना की 5 किलोमीटर 10 किलोमीटर चालावं, असं काही नाही आहे, एकदम नॉर्मल गर्दी आहे इकडे आणि पार्किंग पण एकदम व्यवस्थित मिळाली आहे आणि अगदी घाटाच्या जवळच आहे, बिलकुल चालायची गरज लागली नाही। हार्डली 100 मीटर आम्ही फक्त चाललो इकडे। गंगा जहाँ शंभू समाय महाकुंभ में डुबकी लगा महादेव जी मिल जाएंगे हर हर गंगे नमः शिवाय गंगा जहाँ शंभू समाय महाकुंभ में। स्नानाला जायचं ना, सगळे लोक तयार आहेत ना आता व्यवस्थित। समोरच इकडे जो घाट आहे ना, त्या घाटावरच जाऊ आणि इकडे स्नान करतो करू। या साईडला गर्दी पण कमी आहे, हां म्हणजे इकडच्या साईडला गर्दी पण कमी आहे, याच इकडे जाऊ आणि इकडेच आपण स्नान घेऊ। मग तिकडे जाऊयात ना, काय होतं तिकडे बघूयात ना। ते काय डबे काय घ्यायचे परत? नमः शिवाय गंगा जहाँ शंभू समाय गंगा की धारा शिव शिव गाए गंगा जहाँ शंभू समाय। आता सगळे लोक स्नानासाठी चाललो आहे। आता आपण कुठे आरेल घाटावर आहोत ना, आरेल घाट ना। आता सध्या आम्ही आरेल घाटावर आहोत आणि अजूनपर्यंत बोटिंग चालू झालेली नाही तिकडे जाण्यासाठी, कारण इकडे आता हवा वगैरे चालू आहे। जोपर्यंत हवा इकडे चालते ना तोपर्यंत बोटिंग इकडे अलाउड नसते, तर बोटिंग अजून चालू झालेली नाही आहे। तर सगळे आता इथेच स्नान करणार आहोत। शंभू समाय हर हर गंगे नमः शिवाय गंगा जहाँ शंभू समाय गंगा की धारा शिव शिव गाए गंगा जहाँ शंभू समाय महाकुंभ में डुबकी लगा महादेव जी मिल जाएंगे हर हर गंगे नमः शिवाय गंगा जहाँ शंभू समाय महाकुंभ में डुबकी लगा महादेव जी मिल जाएंगे गंगा की लहरों में तुझे शिव गंगाधर दिख जाएंगे उतरा है स्वर्ग प्रयाग में रख आस्था अनुराग में शिव गंगा एक दिन। हे लोकांना इकडे पागल बनवतात, साप बी हातामध्ये घेऊन। हे बघ ना, साप त्यांनी हातामध्ये घेतला आणि लोकांना इकडे बनवतात 100 रुपये घेत। 200 रुपये देके जाओ, आपकी कुछ 200 रुपये देके जाओ। आज हातामध्ये साप काढायचा का फोटो? अशी जेव्हा स्नानाला आलो तेव्हा इकडे गर्दी बिलकुल नव्हती आणि अचानक इकडे बोटिंग वगैरे चालू केलं, त्यांची गर्दी अचानक वाढली। पण ठीक आहे, चेंगरी वगैरे तर असं नाही आहे, नॉर्मल चालतं ते इथे पण इथे सगळे स्टॉल वगैरे लावले। तर महाकुंभातलं आमचं दर्शन खूपच चांगलं झालं। महाकुंभामध्ये आम्ही पहिले स्नान वगैरे केलं। स्नान झाल्यानंतर प्रॉब्लेम फक्त माझा काय झाला की मला व्हिडिओ शूट करण्यासाठी जो माझा फोन होता ना, तो फोन माझा स्विच ऑफ झाला आणि फोन स्विच ऑफ झाल्यामुळे माझा प्रॉब्लेम असा आला की मला पुढे काय शूट करता नाही आलं। तर आरेल घाटाला आम्ही होतो, आरेल घाटानंतर आम्ही प्रयागराजमध्ये गेलो, प्रयागराजमध्ये फिरलो आणि मग फिरता असं सगळ्यांचं डिसिजन झालं की आता इथे आलोच आहे तर आपण काशी विश्वनाथसुद्धा करूया। तर त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो बनारससाठी आणि मग त्याच्यानंतर हा पुढचा ब्लॉग। सगळं दर्शन झालं, प्रॉपर स्नान वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर निघालो आणि बनारस करण्यासाठी। तर आता जस्ट 96 किलोमीटर फक्त आहे बाकी बनारसला पोहोचायला।
काय गर्दी आहे इकडे. तिथे जाऊन मला असं वाटतं सेल्फ ऑर्डर द्यावी लागते. हा. या ढाब्याला जाऊन काही फायदा नाही आहे. कुठेतरी पुढे जाऊन बघतो. आतापर्यंत असं 5 ढाबे झाले. मी 5 ठिकाणी थांबलो आणि 5 ठिकाणी असंच होतं. प्रत्येक ठिकाणी गर्दी खूप आहे आणि सगळीकडे वेटिंग आहे. जेवण काही मिळतच नाही. आज वाटतं उपाशीच राहावं लागणार आहे. इकडे गाडी पार्क केली आहे आणि इकडे एक ढाबा आहे. पण इकडेची पण सिच्युएशन अशीच आहे की सगळंच भरलं आहे. टेबल तर मिळालं इकडे, पण आता जेवायला काय आहे हे माहिती नाही. आणि इकडे कोणी उत्तर पण बरोबर देत नाही आहे. आलू जिरा दाल फ्राय, मिक्स भाजी आणि अजून एक पनीर सांगितले ना, पनीर चटणी यायची भाजी. अक्षय कसं रे जेवण? एक नंबर. आवडलं तुला? बेस्ट एकदम. जेवण वगैरे सगळं झालं कंप्लीट. जेवण खूप चांगलं होतं इकडे. आणि आता इकडून आम्ही वाराणसीला चाललो आहे. वाराणसी एकूण 70 किलोमीटर आहे, पण मॅपमध्ये 2 तास दाखवतो आहे. तर ट्रॅफिक तर असेलच. तर आता तिकडे जाऊन आम्हाला रूमसुद्धा घ्यायची आहे. रूम वगैरे घेतो आणि मग रूम वगैरे घेऊन तिकडे काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी पण जायचं आहे आम्हाला. तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो तर मी वाराणसीला. काशीला पोहोचून आम्ही सगळे रूम शोधतोय, पण रूम कुठेच अवेलेबल नाहीत. आणि ज्या रूम आहेत ना एकदम छोट्या छोट्या, म्हणजे जिकडे 2 लोक व्यवस्थित राहू शकतात अशीच रूम 4,500 ते 5,000 रुपये पर रूम आहे. आणि आम्हाला 7 लोकांसाठी रूम घ्यायची आहे. तर ते बजेटातून खूपच बाहेर चाललं आहे. तर आता अजून आजूबाजूला शोधतोय. आता वाजले रात्री 10. आता बघू कुठे जागा रूम मिळाली ठीक आहे, नाही तर मग बघता येईल काहीतरी. तर फायनली शोधल्यानंतर एक रूम मिळाली. तर रूम अवेलेबल पण नव्हत्या. आता अचानक एक रूम मिळाली, ते पण 10 वाजले रूम मिळाला. आता या रूममधून आपण फटाफट तयारी करून भूक लागली तिकडे चाट खायला जाऊ. कुठं चाट खायला? आपलं काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे काशी चाट भंडार म्हणून. तर तिकडे खाऊ. हां म्हणजे मी बघितलं आहे सगळं त्या रील वगैरे वरती, तर म्हटलं तिकडेच खाऊ. इलेक्ट्रिक रिक्षावाल्याला विचारलं काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत जायचं आहे. ते 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटरसाठी पर पर्सन 60 रुपये. म्हणजे किती आले? आपल्या 420 रुपये फक्त इकडून 2 किलोमीटर आहे. तो रिक्षाचा हप्ता आपल्या एका महिन्याचा हप्ता आपल्याकडनं काढून देतो. त्याला म्हणजे आपण बाहेरून आलो तर मग यांच्या हिशोबाने सगळं चालेल का? तू रेकॉर्ड करतोय म्हणून ऑन रेकॉर्ड नाही. ते हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आम्हाला त्यांनी रूम दिली. ॲक्च्युली त्यांच्याकडे पण रूम्स अवेलेबल नव्हत्या, तर आम्ही 7 लोक एकाच रूममध्ये ॲडजस्ट होतो. एक ह्याचे काका आहेत ना, एकदम स्पेशल काका आहेत. त्यांचे सगळे टायमिंग्स इकडे लिहून ठेवले आहेत. या टायमिंगप्रमाणे फक्त काका इकडे येतात आणि त्यावेळेला फक्त थांबतात. आता इकडे फक्त 1 तासासाठी होते आणि त्यावेळेला त्यांच्याकडे गर्दी असते. आणि यांच्याकडे एक खस्ता कचोरी आणि त्याच्याबरोबर छोले मिळतात. तर टेस्ट आम्ही घेतला, खूप चांगला वाटला. आता दुसरीकडे चाट खायलाच पुढे जातो.
तिकडे दूध वगैरे प्यालो आम्ही आणि दूध पिऊन झाल्यानंतर तिकडे ऑटो केली आणि ऑटो करून डायरेक्ट आम्ही आता रूमवर आलो. तर या व्हिडिओसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा.